कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी अमरावती यांनी संपूर्ण अमरावती जिल्ह्याकरिता 16 मे रोजीचे सकाळी 12 वाजतापासून ते 22 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, 1, 2, 3 नुसार प्रतिबंधात्मक आदेश पारित करून कडक निर्बंध लागू केलेले आहेत. सदर प्रतिबंधात्मक आदेशातील मुद्दा क्रमांक 5 नुसार सर्व प्रकारची कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने यांनी सकाळी 7 ते दुपारी 3 या कालावधीत घरपोच सेवा देण्याबाबत सूट दिली आहे. शेतकरी व ग्राहक यांनी प्रत्यक्ष दुकानापर्यंत कृषी सेवा केंद्रांपर्यंत न येता व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे त्यांची मागणी नोंद करून कळवायची आहे, जेणेकरून शेतकरी बांधव व सर्व प्रकारची कृषी अवजारे, शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने यांच्यामध्ये समन्वय घडवून आणून देऊन शेतकरी बांधवांना आवश्यक त्या वस्तूंना पुरवठा घरापर्यंत करता येईल. शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे व सिंचन सुविधेकरिता आवश्यक असलेले साहित्याचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी अचलपूर कार्यालयामार्फत नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला असून सदर नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्या व्हॉट्सअप नंबरवर अत्यावश्यक असलेल्या अवजारे, साहित्य त्यांना जे ठिकाणाहून खरेदी करायचे आहे त्या कृषी केंद्राचे व दुकानाचे नाव नमूद करून संदेश पाठवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय अचलपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या अचलपूर तालुक्यात व आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून माननीय जिल्हा दंडाधिकारी अमरावती यांनी प्रथमतः दिनांक 9 मे ते 15 मे या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करून कडक निर्बंध आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच आपल्या तालुक्यामध्ये लागू केले होते. तथापि या विषाणूचा प्रादुर्भाव हा आटोक्यात न आल्यामुळे मान्य जिल्हा दंडाधिकारी अमरावती यांनी पुनश्च आदेश निर्गमित करून हा कालावधी दिनांक 22 मे पर्यंत वाढवलेला आहे. शेतकरी बंधूंच्या दृष्टीने येता खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये संत्रा फळ पिकाखालील क्षेत्रसुद्धा मोठे आहे. आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये एकूण खातेदार जवळपास 40,600 खातेदार आहेत आणि त्यातले जवळपास 1/4 खातेदार हे संत्रा फळ पिकाशी निगडित आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये खरीप पिकाच्या पेरण्या जरी सुरुवात व्हायच्या असल्या तरी संत्रा फळ पिकासाठी शेतकरी बांधवांना खते, कीटकनाशके यांची गरज भासवत आहे. तसेच खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामंसुद्धा जोमात तालुक्यामध्ये सुरू आहे. त्याकरता शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे यांची गरज भासत आहे. तसेच जे सिंचन सुविधेकरता जे साहित्य आहे लागते, उदाहरणार्थ ठिबक सिंचनाचं साहित्य आहे, सूक्ष्म स्प्रिंकलरचं साहित्य आहे, पाईपलाईन जर करायची असेल तर त्यासाठी लागणारे PVC पाईप आहेत, इलेक्ट्रिक मोटर पंप आहे. या बाबींची गरजसुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या घडीला भासत आहे. परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्यामुळं अभिप्रेत हे आहे की कुठल्याही शेतकरी बांधवांनी हे कृषी सेवा केंद्रापर्यंत किंवा इतर जे कृषी साहित्य आहे याच्या दुकानापर्यंत येता कामा नये. त्या बाबतीत या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये असे सूचित केलेले आहे की शेतकऱ्यांना या वस्तूंचा मागणीनुसार घरपोच पुरवठा व्हावा. तर हा पुरवठा जो आहे हा कृषी विभाग, संबंधित दुकान मालक, कृषी सेवा केंद्राचे संचालक यांच्या समन्वयातून हा घरापर्यंत, बांधापर्यंत पुरवठा करायचा आहे. त्या दृष्टीनं तालुका कृषी अधिकारी अचलपूर कार्यालयामार्फत खते, बियाणे याची मागणी नोंदवण्याकरता एक लिंक तयार करण्यात आलेली आहे. या लिंकमध्ये हे लिंक जर शेतकरी बांधवांनी उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये शेतकरी बांधवाचे सर्व डिटेल्स त्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर त्या शेतकरी बांधवांना लागणारे बियाणे किंवा खते, कोणत्या प्रकारची खतं पाहिजे, किती बॅग्स खताची आवश्यकता आहे, तसेच त्यांना हे कुठल्या कृषी केंद्रातून खरेदी करायची आहे याची माहिती त्यामध्ये भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचं असेसमेंट, विश्लेषण आमच्या तालुका स्तरावर करण्यात येईल आणि त्यानुसार
संबंधित शेतकरी बांधव आणि त्यांना ज्या कृषी केंद्रातून ह्या निविष्ठा खरेदी करायच्या आहेत त्यांचे संचालक यांच्यामध्ये समन्वय घडून आणून देऊन आमची जी क्षेत्रीय यंत्रणा आहे त्यामध्ये कृषी सहाय्यक आहेत, कृषी पर्यवेक्षक आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, यांच्या मार्फत सदर निविष्ठा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच भविष्यातील बाजारातील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना लागणारे बियाणे, खते घरापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभाग, कृषी सेवा केंद्र आणि संबंधित शेतकरी बांधव यांचा समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने लिंक तयार करण्यात आली असून त्याद्वारे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अचलपूर मार्फत शेतकरी बांधवाच्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रामार्फत खते व बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व व्हॉट्सअप क्रमांक, स्नेहल ठेंबरे कृषी अधिकारी यांचा व्हॉट्सअप क्रमांक 8766810610, पूजा गायकवाड मंडळ कृषी अधिकारी अचलपूर यांचा व्हॉट्सअप क्रमांक 9623514963, रुपाली इंगळे मंडळ कृषी अधिकारी पथरोड यांचा व्हॉट्सअप क्रमांक 8275108691, VA नेतनराव कृषी पर्यवेक्षक यांचा व्हॉट्सअप क्रमांक 8446480614, AP धानोकार अनुरेखक यांचा व्हॉट्सअप क्रमांक 9860905090. तसेच शेतकरी बांधवांना त्यांचे संबंधित सदाचे कृषी सहाय्यक यांच्याशी सुद्धा संपर्क करून अत्यावश्यक असणाऱ्या अवजारे, सिंचन सुविधा साहित्य याबाबतची मागणी नोंदविता येईल. जयकुमार घियासह पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर.